माहिती आहे का, मेन माझं कॉन्टेंटच राहते ह्या सगळ्या टाईमपासमध्ये. हॅलो गाईज, आय होप एव्हरीबडी इज डुईंग गुड. वेलकम टू माय चॅनल अँड ॲज युजल दिस इज व्हेरी मच ऑकवर्ड बट हॅपी न्यू इयर. खूप लेट होतं माहिती आहे मला. आज आहे 3 जानेवारी आणि विश करायला आणि तेव्हा असं काही कॉन्टेंट पण नव्हतं माझ्याकडे आणि आत्ताही नव्हतं ॲक्च्युली. बट बोलता बोलता समबडी सजेस्टेड मी की तू हे काम करतेच असतं मग वाय नॉट ब्लॉग का नाही बनवत मग त्याचा असं. तर मग आय डिसाइडेड की छोटा तरी का आहे ना बट एंटरटेनमेंट तो बनता आहे आणि मी बसल्या बसल्या काही ना काहीतरी किडे नाही करणार असं होणार आहे का. सो माझे किडे मी केलेले आहेत म्हणून मी हा ब्लॉग बनवते गाईज. असो गाईज, हॅपी न्यू इयर. देव तुम्हाला सुख समृद्धी सगळं देव. जगा आणि जगू द्या. बस एवढी बडबड केली मी, पण मेन मुद्दा नाही सांगितला आहे तुम्हाला. तुम्हाला माझे डोळे सुजलेले दिसत आहेत, त्याच्या मागचं रिझन सांगते आता. हेच आहे की आजचं मेन व्लॉग बनवण्याचं रिझन हे आहे की मी एक विजन बोर्ड बनवला आहे माझा. बनवते ऑलमोस्ट बनला होता तो काल. प्रॉब्लेम असा झाला की जे मी पिक्चर्स आणलेत ते जास्तच असायला लागतात, कारण तुम्ही ते छोटे छोटेसे मागवत म्हणजे थोडंसं जर तुम्ही मागवता. आता ते कसं सांगू तुम्हाला की ते मला काहीतरी बनायचं आहे, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल मला काहीतरी बनायचं आहे, मी त्या बनण्याचाच थोडी ना फक्त पिक्चर लावू शकते. मी असे डायरेक्ट थोडी ना बनणार की हा भाई काहीतरी झालं, डोरेमॉनचा डोर आला आणि वो लेट्स गो. तर त्याचे पण स्टेप्स असतात. आता सपोज फॉर एक्झाम्पल जिमचंच घ्या की मला वर्कआउट करायचं आहे म्हणून मी डायरेक्ट माझी सेक्सी बॉडी नाही ना तिथे चिटकवू शकत. तर सेक्सी बॉडीसाठी काय काय करावं लागतं त्याचे पण स्टेप्स असतात ना. सो मी तसे पिक्चर्स गोळा केले आणि ते मी केलेत मोठे. साईज मोठी झाली चुकून माझ्याकडून. ते पिक्चर्स आहेत भरपूर, साईज पण मोठी झाली आणि माझ्याकडे बोर्ड आहे बऱ्यापैकी मोठं. मग मला वाटलं की पुरून जाईल. कॉन्फिडन्स लेवल आणि जहागीरदारी मेरे से सीख के जाओ इसी यार तुम लोग. अच्छा हमको सिखा रिया है. तो क्लिप जो काही आहे रात्रीचा तर मी दाखवेलच तुम्हाला थोड्या वेळात. बघा ह्याच्यात नंतर तुम्हाला दिसेलच आता मी काय केलं आहे ते. तर मग आता मी चालली परत एकदा ते पिक्चर्स काढायला, प्रिंट करायला. आणि जे मी आत्ता करून आले होते प्रिंट त्याचा ऑलमोस्ट कॉस्ट ब्लॉग मम्मी पप्पा पण बघणार आहेत, मी नाही सांगू शकत. तर मग ते आता काय करणार आहे मला नाही माहिती. आता मी खाली जाईन, घेईन ते आणि मग आपण विजन बोर्ड बनवूयात गाईज. आणि मी ते तुमच्यासोबत बनवणार आहे. आपण बघूयात काय होणार आहे, मला माहीत नाही आहे. हे तर नीट व्हावा असं प्रे करा प्लीज. भेटूयात. तुम्हाला माहिती आहे की मी आत्ता वाजलं 1 आणि मी आत्ता चहा पिते आहे, कारण ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल बघा. रात्रीचे वाजले 2:15 आणि मी बनवत बसते माझा विजन बोर्ड. यू वॉन्ट टू सी माय विजन बोर्ड. मी काय घाण केली आहे. 1 मिनिट, डोळ्यावर झोप बघा. स्ट्रगल. 1 मिनिट. प्रॉब्लेम असा झाला आहे की मला पिक्चर्स सगळे लावायचे आहेत, बट पिक्चर्स खूप मोठे पडत आहेत आणि बोर्ड छोटा झाला आहे. माझ्या अंगात झरकली की मी मोठे पिक्चर्स काढलेत. माझा आवाज येतोय का तुम्हा लोकांना माहिती नाही. सी यू टुमॉरो. बाय. गुड नाईट. गाईज, हा आहे वसंत. ॲक्च्युली याचं नाव आहे उमाकांत. याला वसंत का बोलते मला नाही माहिती. सो ह्याच्यासोबत मी जाऊन प्रिंट्स घेऊन आले. बाय गाईज, आय एम डन विथ माय फ्रेंड्स. भेटू लवकरच घरी. बाई. आय इस्ट होम. बाई वाट लागतो यार, नाही जावं असं वाटत. पण मला कुठलं तरी मे बी कोलाबचं एखादं पार्सल येणार आहे. थोडंसं पोटा पाण्याचं काहीतरी करतो. आय विल गेट बॅक टू यू गाईज. भेटू तिथेच. मी माझे मिस्टेक्स पण सांगेन तुम्हाला काय केलं त्याने. ठीक आहे, चलो बाय.
लेट्स डू सम वर्क जे मी ॲक्च्युली करायला आली ते म्हणजे हे आहेत माझे फ्रेंड्स. आपण लागूयात कामाला. सो दिस वॉज माय विजन बोर्ड लास्ट इयरचं. बरंचसं नाही पण झालं पण ठीक आहे. म्हणजे ह्याच्यासाठी पण मी स्वतःलाच ब्लेम करते, कारण मी तेवढी कन्सिस्टंट नव्हती. सेकंड म्हणजे मी खूप लवकर डिस्ट्रॅक्ट होते. अब्बास बेटा. डिस्ट्रॅक्ट म्हणजे एकच अर्थ नसतो, ठीक आहे. डिस्ट्रॅक्शनचे बरेचसे अर्थ असतात. सो प्लीज आपापले अर्थ आपापल्याजवळ ठेवा प्लीज. तर हे जे आहे हे मी का लावलं मला नाही माहिती, ठीक आहे. हे नाही झालं आणि थँक गॉड नाही झालं, ठीक आहे. हे मी केलं म्हणजे ते शूट्सचा एक फोटो आहे ते मी केलं. स्क्रिप्ट्स बघायला गेलं तर तेही मी केलं आहे. मला काही कोलॅब झाले होते ज्याच्यामध्ये मला स्क्रिप्टेड होतं ते ऑब्व्हियसली, तर मी ते केले. लॉंग हेअर्स नाही होऊ शकले, बट या सॉर्ट ऑफ आहेत तरी हेल्दी थोडे, ठीक आहे. देर इज मनी. आत्ता आहेवाला मनी नाही आहे माझ्याकडे, अरे कहना क्या चाहते हो. बट मी कमवला जरूर. त्यानेच मी हा आयफोन घेतला 16 म्हणजे लक्ष्मी दे हो. हे स्वप्नच राहिलं आहे अजून, बट मी ते करेल नक्कीच फॉर शुअर. हे आहे ते ड्रीम बॉडी ज्याला आपण म्हणतो, जी माझी नाही झाली, जी माझी मागच्या वर्षात अजून वाढली, बट करेल मी. मोठं काय होतं जिमला जाणं, ते मी जात होते. एवढंच की मी कन्सिस्टंट नव्हते. त्याच्याचवरती कन्सिस्टन्सी दिलं तेच मी नव्हते. सो हे एक जे 111K म्हणजे 1,11,000 फॉलोअर्स तर नाही होऊ शकले माझे इंस्टाग्रामवर, बट वाढले जरूर माझे फॉलोअर्स एका रीलमुळे. ते सगळ्यांनाच माहिती आहे. झटपट पटापट हां म्हणजे ऑलमोस्ट. आणि हे राहिलं रीडिंगचं. मला मध्येच खूप रीडिंगचा शॉक माहीत नाही का आला होता, बट हा मी बुक्स रीड केले जरूर. सो ऑलमोस्ट माझे ड्रीम्स कम ट्रू झाले आहेत. ऑलमोस्ट. ते राहिले नाही आहेत बिकॉज आय वॉज नॉट कन्सिस्टंट. बाकी घर का सपना अभी तक है, जो होगा पूरा ज़रूर, टचवुड. बाकी लेट्स ह्याच्यातच टाईमपास होतोय भाई. लागूयात कामाला. बाकी मी माझं विजन बोर्ड बनवताना मी फास्ट फॉरवर्ड करेल. मी ट्राय करेल की मी गप्पा नाही मारणार. खरंच गरज आहे, कारण आता मला वैताग आलाय उठायचा, माहिती आहे का. मेन माझं कॉन्टेंटच राहते ह्या सगळ्या टाईमपासमध्ये. ये बड़ी अच्छी बात कही आप. मग चिडचिड व्हायला लागली आता. आपल्याकडे स्केल नाही आहे, ठीक आहे. आता मी शांत बसणार आहे. फास्ट फॉरवर्ड होईल हे सगळं. डन विथ नुसता कटिंग. आता आपण त्याला नीट छान छान फाडूया, ठीक आहे. ह्याचं पण मी फास्ट फॉरवर्डच करेल. गप्पा मारायच्या का थोडा वेळ. नहीं. मला तुमचं 2025 कसं गेलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझं बकवास तर बिलकुल नाही गेलं, बट छानही नाही गेलं आहे, असं झालं आहे. म्हणजे जसे 24 वॉज अ टफ इयर माझ्यासाठी 2024, बट तेव्हाच मला ॲक्च्युली मॅनिफेस्टेशनची पॉवर कळाली. माहिती आहे का, जास्त बडबड करायची इच्छा तर असते, बट मलाच बोर व्हायला लागतं. जेव्हा मी अख्खा एडिट वगैरे करते आणि अपलोड झाल्यावर जेव्हा मला बघायचं असतं की माझा ब्लॉग आहे, मला बघायचा आहे, मी का बडबड करते. गप विजन बोर्ड दाखव आणि जा ना चुपचाप. बनव 2-3 मिनटाचा व्हिडिओ, काय नाही होत स्टार्टिंगला.
हे एवढे मोठे मोठे पीसेस झालेत, म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात किती अंतर आहे. मला वाटलं मी ऑनच नाही केले. मी काम करते, मी हे बंद करते. मला अचानक काही आठवलं ना मी चालू करते. तुम्ही पण बोर नाही होणार, मला पण एडिट करायला सोपं जाईल आणि व्हिडिओ जमेल तेवढा शॉर्ट अँड क्रिस्प राहील. ठीक आहे, हे मी बोलायला हवं होतं का? तर सांगत जा यार कॉमेंटमध्ये, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कॉमेंट करायला. बाय द वे कॉमेंट करा आणि सांगा कसा होता माझा आवाज जर मी पोस्ट केलं तर. ठीक आहे, येतेच मी हे सगळं कापून आपण डायरेक्ट विजन बोर्डला भेटू. बाय. इट इज लुकिंग सो गुड. पूर्ण नाही दाखवू शकत ऑब्विसली. लावूयात आणि इथेच आपला व्लॉग संपूयात. आय होप यू गाईज एन्जॉयड इट. आय नो एन्जॉय करण्यासारखं काही नव्हतं, बट प्लीज माझ्यासारखे मिस्टेक्स करू नका. तुम्हाला जर अंदाजा असेल की किती स्क्वेअरचा काय वगैरे असेल तर त्याच्या हिशोबानेच तुमचा विजन बोर्ड बनवा. विजन बोर्ड काय बनवायचं आहे, माझे एवढे पिक्चर्स असण्याच्या मागे रिझन हे आहे की जसं तुम्ही लास्ट टाईमचा माझा छोटूसा विजन बोर्ड बघितलं त्यात फक्त मला काय अचीव करायचं ते होतं. ते करण्यासाठी काय काय करावं लागतं ते नव्हतं. ह्याच्यात ते पण आहे बरं, माझ्या ह्यात काही विशेष पण आहेत. सो पण ते सगळे असं रिलेटेड आहेत एकमेकांना. तर आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग. युजफुल तर मला नाही वाटत एवढं काही होतं, बट आय होप ह्यातून तुम्ही काहीतरी युजफुल, जे मी चूक केली ती तुम्ही करू नका इन शॉर्ट असं म्हणायचं आहे मला. सो आय होप हा तुमच्यासाठी युजफुल असेल. आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल. बाकी असंच मला सपोर्ट करत राहा, प्रे करत राहा की माझा हा विजन बोर्ड लवकरच कंप्लीट होऊ देत. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी सपोर्ट करत राहा. अँड यू नो गाईज, आय लव्ह यू. बाय अँड हॅपी न्यू इयर अगेन.